परभणीत घडलेल्या घटनेचे जळगावमध्ये पडसाद उमटताना दिसत आहेत। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं झाली आहेत। आंबेडकरी अनुयायी तसंच संविधानवादी पक्षांनी एक दिवसीय धरणं आंदोलन सुद्धा केलंय। आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। परभणी येथे घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ या ठिकाणी आंबेडकरवादी जे काही समाज बांधव आहेत या ठिकाणी जमलेले आहे। जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन यांनी पुकारलेलं आहे। यांच्या विविध मागण्या आहेत। आपल्यासोबत ते जुळलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। तुमच्या काय नेमक्या मागण्या आहेत आणि कोणत्या मागण्या घेऊन तुम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहात? सर्वप्रथम आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर जो अमानुषपणे मारहाण झाली आणि त्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला, त्या पोलीस प्रशासनाचे PI आणि PSI यांना सर्वप्रथम निलंबित केलं पाहिजे आणि आमच्या महिलांवर जे खोटे गुन्हे दाखल केले ते रद्द झाले पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत झाली पाहिजे व त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय नोकरीत समावेश केला पाहिजे। ज्या आंदोलनामध्ये ज्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे। त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी हा मृत विद्यार्थी आमचा आहे, याला तुम्ही त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि याच्यावर योग्य जे कोणी या कट कारस्थानामध्ये सामील आहे त्याच्यावर कठोरात कठोर योग्य ती कारवाई करण्यात यावी। याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही जळगाव शहरामध्ये मोर्चा मार्फत आम्ही या ठिकाणी काढणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालय असो, जळगाव शहरातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतील आणि न्याय जर मिळाला नाही, येत्या 4 दिवसात 8 दिवसात जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करू। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।